मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामन्यातला पहिला बॉल, पहिलाच बॉल आक्रमण केले गेले. पहिलाच बॉल वरती बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी स्वागत केले गेले समीर या गोलंदाजाचं. 4 धावेने येतोय चौकार. कमालीचा स्ट्रोक. खरं तर इथून पाहिलं तर या 4 धावा प्रेरणादायी असतील, नवसंजीवनी देतील टीम महिंदे संघाला. कारण ज्या वेळेला एखाद्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका येतो त्यावेळेला फलंदाजाचा कॉन्फिडन्स हा वाढताना पाहायला मिळत असतो. इथं पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं गेलं. 4 धावेने टीमचं खातं खोललं जाईल 4 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल समीरचा. सामना करेल देवेंद्र पाटील. टायमर देखील या ठिकाणी सुरू आहे. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची तर सूचनेचं पालन घ्या. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये आणावा लागेल. 4 षटक तुम्हाला बरोबर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. टीमची धावसंख्या 4 वरती. देवेंद्र पाटील या हंगामातला सर्वोत्तम खेळाडू आहे. अगदी चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतोय. इथे देखील त्याने दमदार सुरुवात करून दिली आपल्या टीमला. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र बॅटचा स्पर्श होऊन देह यष्टीवरती बॉल आदळलाय. डॉट बॉल होईल. टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. चौकार आला त्यानंतर डॉट बॉल आला. समीर एक चांगला गोलंदाज आहे आणि इथून मात्र पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, मधली यष्टी उद्ध्वस्त केल्या. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थेट आदळला यष्टांवरती आणि देवेंद्र पाटीलची महत्वपूर्ण विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. देवेंद्र पाटील बाद. पहिला धक्का टीम महिंदे संघाला. पहिला बॉलवरती चौकार आला त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर त्रिफळाचित केले गेले. देवेंद्र पाटील थोडासा निराश पावलाने माघारी परततोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिली विकेट आपल्या नावावरती करत असताना गोलंदाज समीर. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. पहिल्या 2 दिवसामध्ये जॉली लाईव्ह टेलिकास्ट आणि आजच्या दिवसामधून पाहिलं तर ट्रिपल एस एसबी टेनिस क्रिकेट लाईव्ह माफ करा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेले 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील आलाय. टीमचा कर्णधार आहे. ऋतिक पाटील चे आज मात्र कमी असेल या सामन्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. समीर पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर कमालीचा कमबॅक त्याने करून दिलाय टीम कोंडले संघाला. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेटने मारा केला जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर आहे. सटीक यॉर्कर आहे. डॉट बॉलची समाप्ती होईल. अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळला गेला. टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी समीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला लॉफ्ट केलाय लगन क्षेत्राच्या दिशेनं. एक टप्प्या कॅरीज बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेलेत 8 धावा. कमालीचा स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहिला. यावेळेला देखील पाहिलं तर लिडिंग एज होती त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होईल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8. देवेंद्र पाटीलची विकेट आली. राकेश पाटील शिवाजी पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा सामना आहे. कमीत कमी 40+ जावं लागेल टीम जेडमा स्पोर्ट्स महिंदे संघाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जेडमा स्पोर्ट्स महिंदे संघाची टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 8 धावा यात जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी आणला गेलाय गोलंदाज अक्षय. या गोलंदाजाला प्रमोट केले गेले सेकंड ओव्हर करिता.
8 धावा या धाफळकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 8 धावा या धाफळकावरती जोडल्या गेल्या. शिवाजी पाटील एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे. जिथे देवेंद्र पाटीलची विकेट आली आहे ना, तिथून मात्र आता शिवाजी पाटीलला चांगला खेळ दाखवावा लागेल. डावाला सांभाळावं लागेल, डावाला पुढे घेऊन जावं लागेल. समीरचं पहिलं षटक आपण दमदार पाहिलं. अक्षयचा पहिला बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला वळवलाय. एक सिंगल धावेल. पहिल्याच चेंडूवरती एक सिंगल प्राप्त करत असताना शिवाजी पाटील. टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती पहिला बॉल थोडासा फुल्लर लेनचा होता, समोर ठेवला होता फलंदाजाच्या. एक सिंगलने टीमची धावसंख्या 9. राकेश पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आलाय. नेक्स्ट बॉल अक्षय. अकुट टप्प्याचा बॉल, हुक केला बॉलला, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. राकेश पाटील होईल बाद. दुसरा धक्का जयंट स्पोर्ट्स महिंदे संघाला. वरती 9 या धावसंख्येवरती दुसरा विकेट गमावलाय टीम महिंदे संघाने. या अगोदर समीरने एक विकेट मिळवला होता आणि त्यानंतर अक्षय एक विकेट प्राप्त करत असताना टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल अक्षयचा सामना करेल रुपेश पाटील. मिडल ऑर्डरमध्ये रुपेश आलाय, परंतु रुपेशला इथे थोडासा संयम दाखवावा लागेल. शिवाजीला साथ द्यावी लागेल. चांगला बॉल आहे, पिचिंग चांगली आहे, गुड लेंथ वरती होता, समोरच्या बाजूने लाफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अक्षयची पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव आणि राकेश पाटीलची विकेट. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. अकुट टप्प्याचा बॉल, या वेळेला मात्र क्षेत्र खाली आहे, स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने बॉलला ढकलला गेलाय. पुलचा फटका सक्सेसफुल होतील रुपेश पाटील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धावेने टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. अकुट टप्प्याचा बॉल होता, चांगल्या पद्धतीने पोलचा फटका खेळला गेला. नेक्स्ट बॉल, यावेळेला आक्रमण केलंय, उंची आहे आणि त्याच बरोबरीने लांबी देखील गाठले. रुपेश पाटील ऑन फायर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हा ब्रँड आहे टीम महिंदे संघाचा. नाव आहे रुपेश पाटील. इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी आई. हे लढायचं नाही, आता भिडायचं नाही, आडबाळाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत आहे, आमची पावर आहे, धडका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी. आक्रमणाने फलंदाजी केली जाते. प्रत्येक बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न रुपेश पाटील. 3 चेंडूचा सामना, 10 धावांचे योगदान, एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. तो थांबायला तयार नाही आहे. शेवटचा बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॉलर बॅक ड्राइव्ह, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव मिळेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि त्याच नंतर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 20 ही धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना जयंट स्पोर्ट्स महिंदे संघाची. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत 20. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये आणलं जाईल गोलंदाज नंदन आणलाय. तिसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा आल्या. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. रुपेश पाटील या फलंदाजावरती नजरा असतील.
ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करतोय 4 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान दिलंय. सुरुवात थोडीशी खराब झाली होती महिंदे टीमची, परंतु त्याची भरपाई षटक क्रमांक 2 मध्ये काढली गेली आहे. नंदनचा पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. वाईटचा इशारा होईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 21 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल स्क्वेअर पाहायला मिळालाय. अकूट टप्प्याचा बॉल बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये पाठवलाय. दुसऱ्या प्लॉट मध्ये येईल हाय अँड हँडसम षटकार. रुपेश पाटीलचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळेल. षटकार 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 27 धावा धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी, क्वालिटी फलंदाजी रुपेश पाटीलची. नंदन सारख्या गोलंदाजावरती आक्रमण चढवलं गेलं. धन्यवाद डीजे. 27 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल घेऊन नंदन सज्ज झालाय. नंदनवरती आक्रमण चढवलंय. रुपेश पाटील थांबायला तयार नाहीये. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. नंदनचा पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. सिलिमिडा पाडे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय अलॉंग दी कार्पेटनं. एक सिंगल इथे मात्र मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 28 या धावसंख्येवरती. आतापर्यंत पाहिलं तर फक्त 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. रुपेश पाटील खूप चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार 1 चौकार त्या बॅटमधून आलाय. कम्मालाची फलंदाजी. आतापर्यंत 6 बॉलचा त्याने सामना केलाय. 6 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिलंय शिवाजी पाटील. यावेळेला देखील पाहिलं तर मग लिगल डिलिव्हरी आहे. नक्कीच तुमच्यासाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. तो तुम्ही वाईट बॉल किंवा नो बॉल साठी यूज करू शकताय. टीमची धावसंख्या आपण पहिली तर धावा धावफलकावरती आहेत 28. दोन्ही टीमला एक रिव्ह्यूची मागणी दिली जाईल. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे आणि इथून मात्र एसटी रक्षक चेंडू खाली चुकी होणार नाही. शिवाजी पाटील बाद होईल. तिसरा धक्का जय हनुमान स्पोर्ट्स महिंदे संघाला. शिवाजी पाटील या टीमचा प्रमुख खेळाडू डगआउटच्या रस्त्याला जाईल. तिसरा धक्का जय हनुमान स्पोर्ट्स महिंदे संघाला बसताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज चेतन पाटील, षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि अनेक गोल्डन षटकार मारण्याचे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. असा फलंदाज, पॉवर हिटर, विस्फोटक फलंदाज चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल नंदनचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच इट करायचं होतं. डॉट बॉलची सांगता होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेलेत. एकंदरीत आपण पाहू शकाल 28 धावा. यावेळीचा बॉल देखील पाहावं लागेल एक्झॅक्ट आणि त्याचनंतर षटक समाप्तीचा इशारा झालाय. चेतन पाटील सलग 2 डॉट बॉल घेतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा या धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती षटकार येऊन देखील काय लाजवाब कमबॅक केलंय गोलंदाज नंदनने. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार, म्हणजेच पहिल्या बॉलवरती तब्बल 7 धावा आल्या, परंतु त्यानंतर 5 बॉलवरती फक्त सिंगल खर्च केली आहे. अमर आलाय शेवटच्या षटकामध्ये. टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 बॉल अत्यंत महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. अमरला आणलं गेलं गोलंदाजी मार्क वरती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती रुपेश पाटील 18 धावांवरती नाबाद खेळतोय. चांगली फलंदाजी त्याची राहिली आहे. ओहो, परफेक्ट यॉर्कर.
एसटी उद्ध्वस्त केली गेल्या फलंदाज रुपेश पाटील बाद. नवीन फलंदाज कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये 28 या धावसंख्येवरती रुपेश पाटील देखील बाद झालाय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. कुणाल पाटील मैदानी टीमकडून फलंदाजी करताना पाहायला मिळेल. यावेळेला बॅकफूट वरती आल्या, पूल केला, सक्सेसफुल बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. सहा धाब्याने टीमची धावसंख्या 34 या धावसंख्येवरती अकूड टप्प्याचा बॉल मिळाला आणि कुणाल पाटील सारख्या फलंदाजाला ही मेजवानी होती खरं तर, आणि ती मेजवानी 6 धावांसाठी स्वीकारली आहे कुणाल पाटीलने. टीमची धावसंख्या 34. नेक्स्ट बॉल समीरचा ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. इथे देखील पाहिलं तर अकूड टप्प्याचा बॉल होता. बॅकफूटवरती आले, ऑनसाईडला ड्राईव्ह केला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती स्वार होतील तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र पूर्ण झाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 35 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चेतन पाटील 2 चेंडूचा सामना केला, परंतु खातं खोललेलं नाहीये चेतन पाटीलने. दोन्ही बॉल डॉट आलेले आहेत चेतनच्या विरोधात. त्यामुळे चेतन थोडासा संघर्ष करताना या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी आहे आणि डॉट बॉलचे देखील सांगता होईल. तिसरा बॉल आहे चेतनसाठी, तो देखील डॉट आलाय. संघर्ष करतोय चेतन. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर 34 या धावसंख्येवरती 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप खेळले गेलेत आणि खरं तर सीमारेषा गाठली आहे. बॉल लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटकाराच्या मदतीने 41 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. या डावातला शेवटचा बॉल आहे. समीर थोडेसे महागडे ठरतात. 13 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. यावेळेचा बॉल देखील पाहिला. अमर आले होते परंतु लाजवाब, आणि त्यानंतर काय तर मग चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. प्रयत्न अप्रतिम होते, त्याला मात्र मस्तक पे दस्तक. 6 धाव्याने टीमची धावसंख्या AK-47 म्हणजेच किती तर 47 धावा उभ्या केल्या. 48चं टार्गेट असेल टीम कोंडले संघासमोर. अरे बाबा तुला ह्या सगळ्या नको, मग हवंय तरी कोण? मला लागली रे लग्नाची घाई, छान दिसते झंपा बाई. मला लागली रे लग्नाची घाई.
परिषद तो देखील बिलॉंग करतोय. वाडा तालुक्यातील नामवंत खेळाडूंच्या यादीतला खेळाडू सागर नॉन स्ट्राईक वरती आहे. सामन्याला मात्र इथे सुरुवात होईल. पहिल्या क्रमांकाचं षटक ओमकार काटेसकर घेऊन आलाय. ओमकार काटेसकरचा पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल. पहिला बॉल लिडिंग एज होती, भन्नाट वेग होता. शिवाजी पाटील कडून हा झेल ड्रॉप झालाय. हाफ चान्सेस होते परंतु तिथे प्रयत्न केले गेले होते. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने हाताळला ओमकार काटेसकर. अगदी कमी वयाचा गोलंदाज. ज्या ज्या वेळेला टीम महिंदे संघ विजयी झालाय त्या त्या वेळेला या गोलंदाजाचं वर्चस्व नेहमीच राहिलंय आणि नेहमीच त्याने चांगलं योगदान दिलंय टीम महिंदे संघाला. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल ओमकारच्या माध्यमातून नंदनसाठी. ही चुकी केली आहे नंदन. ओमकारनं अखूट टप्प्याचा बॉल होता त्याला हुक केलाय. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतो आणि चौकारानं खातं देखील खोललं जाईल टीम कोंडले 11 संघाचं. 4 धावा धावफलकावरती. नंदनला संधी मिळाली. नंदनने त्या संधीचं सोनं केलंय. जिथे हाफ ट्रॅकर बॉल आला त्याला शॉर्टम पुल केला आणि सक्सेसफुल ठरलाय. इथे देखील हाफ ट्रॅकर होता. बॅकफुट वरती आले. क्लास फटका आहे. अगदी पहिल्यांदा तर बघ श्रीलंकेचा फलंदाज सन्नत जयसूर्या याची आठवण देऊन जाणारा हा स्ट्रोक खेळला गेला. नेत्रदीपक फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आहेत. टीमची धावसंख्या 8. या धावसंख्येवरती पाहायला मिळेल पॉवर प्लेचा योग्य उपयोग करत असताना फलंदाज नंदन. ओहो व्हॉट शॉट. अगदी पाहिलं तर दिल स्कूप केला बॉल. पल्लू फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सलगचा तिसरा चौकार येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती आपण पाहिलं तर हा पहिल्यांदा स्ट्रोक आणला झिम्बाब्वे संघाचा ग्रँड फ्लॉरनं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तिलकरत्न दिलशान श्रीलंकेचा खेळाडू त्याने हा फटका आणला गेला. त्यानंतर आता सध्याच्या घडीला भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने फलंदाजी करतात अगदी त्या पद्धतीचा स्ट्रोक नंदनच्या बॅटमधून आलाय. आता इथे विचार विनिमय सुरू झालेले आहेत कारण ज्या पद्धतीनं इथे फलंदाजी नंदन करतोय त्याला कुठेतरी रोखायचं असेल तर मग रणनीती ही आखावी लागेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आले. पॉवर प्लेचा कसा वापर करावा हे नंदनने या मैदानाच्या आतमध्ये आज सिद्ध केलंय. ओमकार एक चांगला गोलंदाज. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी नंदन उचलतोय. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओमकारचा पुढचा बॉल असेल. यावेळेला प्रॉपर गॅप सिलेक्शन इनटू द गॅप खेळले गेलेत. अगदी बॉल निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सलगचा हा चौथा चौकार येईल नंदनच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 16 धावा धावफलकावरती. लाऊड अपील. पंच समज नाही आहेत अपीलला आणि इथून मात्र एज आहे. एज अँड टेकन. फलंदाज होईल नंदन बाद शेवटच्या बॉलवरती. या ठिकाणी आपण पाहू शकाल नंदनने खेळपट्टी सोडलेली आहे आणि निश्चितपणाने चांगली खेळाडूती नंदनने दाखवल्या. लाऊड अपील होती आणि अपीलमध्ये उत्साह अधिक होता आणि त्यानंतर विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी डगआउटला जात असताना नंदन परंतु बाद होण्यापूर्वी नंदनने जी सुरुवात मिळवून दिली ना ती अप्रतिम आहे. क्लास सुरुवात करून दिल्या. हॅलो हॅलो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय.
हॅलो 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 टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. अगदी पाहिलं तर मग 48 धावांचं टार्गेट होतं. पहिल्याच षटकामध्ये ओमकार थोडासा भागडा ठरला परंतु नंदनची विकेट त्याने मिळवले. नवीन फलंदाज अक्षय एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. चेतन पहिलाच बॉल लेफ्ट आर्म मिडियम फास्टर आपण चेतनला पाहतोय. पहिलाच बॉल गुड लेंथ वरती ठेवलाय. थोडासा कटर बॉलचा वापर केलाय. एक सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 17 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. समोरच्या दिशेने यावेळेला मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार. बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि बॉलला पाठवलं गेले. 6 धावांसाठी षटकार येतोय. ही संधी दिली होती फलंदाज अक्षयला आणि त्या संधीचा योग्य असा वापर करत असताना 6 धावांसाठी अक्षयने नेक्स्ट बॉल घेऊन इथून चेतन पाटील. यावेळेला टाइम स्ट्रोक आहे. झेलची संधी निर्माण झाली. स्वतः गोलंदाज चेतन पाटील. ओहो जबरदस्त झेल जबरदस्त झेल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर विकेट आली. फलंदाज अक्षय बाद होईल. 23 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत आपण पाहतोय एकंदरीत षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर दाखल झालाय. विचार केला ना तर मग इथून आता थोडासा पार्टनरशिपची आवश्यकता आहे कोंडले 11 टीमला. धावसंख्या अगदी योग्य आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी वसुरी टीम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शुभम पाटील आपलं हार्दिक स्वागत. एकंदरीत 23 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल चेतन पाटीलचा. समीर आलाय नुकताच खेळपट्टीवरती. समीरची जबाबदारी प्रामुख्याने महत्वाची असेल. ओहो या वेळेला स्विंग अँड मिस. मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. क्वालिटी गोलंदाजी आहे. ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजावरती चौकार षटकार येतो त्यावेळेला त्याच्यावरती मानसिक दबाव होतो. परंतु चेतन पाटीलने ते आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आहे. धावसंख्या रोखली आहे. नेक्स्ट बॉल चेतन पाटीलचा. लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेट न लॉंग ऑफ क्षेत्राकडे ओमकार काटेसकर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल धाव मात्र मिळेल. सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजून देखील निम्मा प्रवास गाठायचा आहे. म्हणजेच किती तर 13 बॉल आणि 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना फाईट टू फाईट आहे. अगदी दोन्ही संघांना समान संधी आहे. सागर आणि समीर ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. कारण ऋषभचं देखील येणं अजून बाकी आहे. फलंदाजी स्ट्रॉंग आहे टीम कोंडले 11 संघाकडे. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. यावेळेला सन्मान देण्यास प्रवृत्त केलंय सागरला आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या 2 षटकामध्ये 24 आलेत आणि आता येणाऱ्या 2 षटकामध्ये 24 ची गरज आहे. फाईट टू फाईट सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. वसुरी टीम या ठिकाणी अगदी वेळेमध्ये उपस्थित आहे. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद. तर गांधरे टीम कुठे असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा. टीम गांधरे. शिवाजी पाटील येते षटक क्रमांक 3 मध्ये. या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. अनुभवी आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 दिग्गज खेळाडू आपण पाहतोय. एक बाजूने समीर आहेत दुसऱ्या बाजूने सागर आहेत आणि ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील टीम कोंडले 11 संघासाठी. स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. जय हनुमान स्पोर्ट्स सावरोई खुर्द आयोजित जय हनुमान चषक 2026 हा महासंग्राम. शिवाजी पाटील आलाय पहिला बॉल घेऊन फलंदाज समीर साठी. पहिलाच बॉल बॅकफूट वरती येऊन पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं आणि तास नंतर काय तर छोटी चुकी झाली आणि त्या छोटी चुकीची
सजा मात्र भोगावी लागेल 4 धावांसाठी. चौकार. चार धावे टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 28 धावा. जिथे सिंगल धाव होती तिथे मात्र 4 धावा आल्या. कदाचित याचा फटका बसू शकेल टीम महिंदे संघाला. शिवाजी पाटील ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन येईल फलंदाज समीर करिता. यावेळेला मात्र बॅकफूट वरती गेलाय. लेटकटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र शोधलाय. अगदी पाहिलं तर तेच तरार आउटफील्ड आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. आता 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी. नशिबाची साथ देखील मिळाली टीम कोंडले 11 संघाला. शिवाजी पाटीलला अचूकता ठेवावी लागेल. वुडलेंथवरती चेंडू ठेवावे लागतील. या अगोदर पाहिलं ना तर मग पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला समीरच्या माध्यमातून. जो फटका खेळा लेटकटचा आणि लेटकट फटक्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती आपण पाहिलं तर मग वीरेंद्र सेहवाग पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून फलंदाज नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू. टीमची धावसंख्या एकंदरीत 32 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फील्ड रचनेमध्ये थोडासा बदल घडवला गेलाय. देवेंद्र पाटीलला आमंत्रित केलंय इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट मध्ये. नेक्स्ट बॉल शिवाजी पाटील समीर करिता घेऊन जाईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलं आहे. मस्तक पे दस्तक. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगच्या 3 चेंडू आणि 3 चौकारामध्ये स्वरूपामध्ये डील केले जातात. 36 धावा या धावफळकावरती जोडल्या जात आहेत. आता मात्र समीकरण उरले 9 बॉल आणि 12 धावा. सामना संपलेला नाही आहे. इथून समीरची विकेट आली किंवा एका दुसरा डॉट बॉल आला तरी देखील कमबॅक करू शकेल टीम महिंदे. 9 चेंडू 12 धावा. लाजवाब कामगिरी समीरची. यावेळेला बॉलर बॅक ड्राइव्ह आणि इथे देखील पाहिलं तर जिथे कोणत्या प्रकारची धाव नव्हती तिथे मात्र धावा मिळताना पाहायला मिळाल्या. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 11 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 बॉल 11ची गरज आहे. सामना चुरशीचा बनताना पाहायला मिळतोय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सागर जो फलंदाज सलामीला आलेला अजून देखील तो मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु अधिक संधी त्याला मिळाली नाहीये. आतापर्यंत अवघ्या 2 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि एका धावेचं योगदान दिलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातला पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेनं बॉल आहे. राकेश पाटील चेंडूची फेकी करेल तोपर्यंत सिंगल इथे मात्र पूर्ण होईल. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 38-38 धावा या धावफळकावरती जोडल्या जातील. तर रनआउट साठी या ठिकाणी मदत घेतली जाते. तर फलंदाज सेफ आहे. नॉट आउटचा सिग्नल आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 38 या धावसंख्या आपण पाहतोय. दहा धावांची अजून देखील गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक 7. अंतिम बॉल निर्णायक. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. शेवटचा बॉल यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. या एंड वरती धोका आहे आणि अखेरकार इथून समीर बाद होईल. ही धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ती महागात ठरली आहे समीरसाठी. समीरची महत्वपूर्ण विकेट आली आहे. आता या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत 9. कोंडले 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ऋषभ एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 9 धावांची गरज. चला टीम गांधरे आपण लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटीला देखील विनंती आहे गांधरे टीमला आपण संपर्क साधा. आपण कॉन्टॅक्ट करा टीम गांधरे संघाला.
स्पर्धेसाठी ज्यांनी आकर्षक ट्रॉफीज पुरस्कृत केल्या सन्माननीय संदीप माधव पाटील विद्यमान उपसरपंच त्यांना देखील मनापासून धन्यवाद असेल. या स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून मैदानाची व्यवस्था देखील या आयोजन कमिटीला झालेली आहे. यांच्या माध्यमातून ड्रेस कोड संपूर्ण संघाला मिळाला. कुमारी दिशा भालचंद्र निपुर ते महाराष्ट्र पोलीस त्या ताईंना देखील मनापासून धन्यवाद ज्यांनी सावरोळी टीमला ड्रेस कोड पुरस्कृत करून दिला. जे जे बक्षीसदाते आहेत ज्यांनी आर्थिक ज्यांनी वस्तुरूपी सहकार्य केलं सर्वांना मनापासून धन्यवाद. प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहिलं तर स्टुडिओ नेम इंक मॅजिक मँट्रा टॅटो हेमंत रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि 19 फेब्रुवारी येते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते. त्यानिमित्त आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटो काढायचा असेल तर 30% सवलत तुम्हाला त्या टॅटोसाठी दिली जाईल. खूप चांगली संकल्पना हेमंत भोईर यांच्या माध्यमातून जे सावरोळी गावचे आहेत. जर आपल्याला महाराजांचा टॅटो काढायचा असेल तर तुमच्यासाठी 30% मुभा असेल. 6 चेंडू 9 धावा दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने. पारसला आणलाय षटक क्रमांक 4 मध्ये शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा काढायच्यात 9. पहिला बॉल मार्ग सोईल सागर करिता. पहिलाच बॉल या वेळेला सोडून दिलाय. ऑफस्टमच्या बाहेर आहे पिचिंग आणि त्यानंतर आउट ऑफ द ऑफस्टम. एक्स्ट्रा रन आली आहे. 6 बॉल आणि 8 धावांची गरज. ज्या वेळेला अशा क्रुशल मोमेंट वरती तुम्ही गोलंदाजी करतात त्यावेळेला तुम्हाला एक्स्ट्रा धावा या रोखाव्या लागतात. इथे एक्स्ट्रा धाव्याने सुरुवात केली आहे गोलंदाज पारसने. 6 बॉल 8 ची गरज. लोअर फुल टॉस होता अलॉंग दी कार्पेट. चेतन पाटील आलाय बॉल पर्यंत. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल आल्या. चित्त्याची चपळाई दाखवली गेली. चित्ता ज्या पळावर चपळाई दाखवत असतो तर बॉलवरती स्वार झाला चेतन पाटील आणि त्यानंतर एक सिंगल आली. 5 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. ऋषभ स्ट्रायकर एंड वरती. ओ यावेळेला स्टँड इन डिलिव्हर क्लास. ऋषभचा क्लास दाखवलाय ऋषभनं या मुवमेंट वरती. पिच बॉल आणि त्याला पनिशमेंट केलंय 6 धावांसाठी. 6 धावा षटकार आलाय ऋषभच्या बॅट मधून. आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू मध्ये फक्त सिंगल काढायला लागेल. याच करता ऋषभला मिडल ऑर्डर मध्ये ठेवलं होतं. मॅच फिनिशर आहे मॅच विनर आहे. अनेक ठिकाणी आपण त्याची चांगली फलंदाजी पाहिली आहे आणि इथे देखील पाहिलं तर या षटकाराने आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवले ऋषभने. 4 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. राईट मोर द विकेट. पारसचा पुढचा बॉल. हो डॉट बॉल आलाय. आडव्या बॅटने खेळायचं होतं ऋषभला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर इज अ लेवल. 47 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. इथून सामना जिंकण्याकरिता कोंडले 11 संघाला. आणि मॅच फिनिश केली आहे ऋषभने. सामना जिंकलाय कोंडले 11 संघाने. आणि हार्ड लक टीम जॅडमान स्पोर्ट्स महिंदे. कोंडले टीमचा कर्णधार आणि महिंदे टीमचा कर्णधार आपण आयोजन कमिटीशी लगेच संपर्क साधा. चला पुढील सामना आपण या ठिकाणी वसुरी आणि सावरोळी असा सामना आपण करूयात. चला वसुरी टीमचा कर्णधार आणि सावरोळी टीमचा कर्णधार टॉस साठी या. तर समीर ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. समीर आपण मंचावरती यायचं आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. आणि दोन्ही टीमचा कर्णधार आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे.